साहेबांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. सलामीची जोडी मैदानावरती होत असताना दाखल आणि गोलंदाज देखील पाहायला मिळतात. विजय बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल, पहिलाच बॉल कट केलाय. थर्ड मॅन मध्ये फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळते. आलीय मैदानावरती सिंगल धावफलक 1 या आकड्यावरती पाहायला मिळेल. विकास आणि विशाल हे दोन खेळाडू पाहायला मिळतील. तर विजय बॉलिंग ट्रॅक वरती म्हणजे व्ही या नावावरतून सुरुवात होणारे हे सर्व खेळाडू इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती विजय, विकास आणि त्यांच्या जोडीला विशाल हे दोन सलामीचे फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतात. यावेळेस लाईन पाहावी लागेल. व्हाईट बॉल लेन देखील अपटी बार पाहायला मिळते. 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर. पंचांचा इशारा येत असताना धावफलक पाहायला मिळतोय, जे मात्र दोन्ही आकड्यावर 2 रन ऑन द बोर्ड. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक सध्याच्या घडीला पहिलं मार्गस्थ. यावेळेस देखील जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. इनटू दी स्लॉट, गोइंग आउट ऑफ दी प्लॉट. बॉल सीमारेषा पलीकडे, 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. 4 धावेंसाठी खणखणीत चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती 6 पाहायला मिळेल. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 2 बॉलचा खेळ झालाय. बॅटिंग करत असताना टीम उंबाडे 40+ संघ जबरदस्त सुरुवात करतोय. आपण पाहू शकतो मिड ऑफचा फिल्डर मिड ऑन मध्ये जोपर्यंत येईल, लॉंग ऑन मधून फिल्डर आलेले आहेत, तत्पर ही सिंगल ऍड होईल. बॅकिंगला फिल्डर होते. एका धावेच्या मदतीने धावफलक जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, जे मात्र 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. उंबरडे 40+, विपक्ष देवीचा पाडा पनवेल 40+, असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. यावेळेस देखील पंचांकडे ह्यूज अपील उचलून धरली आहे. विशाल यांच्या खेळीचा अंत. उंबरडे 40+ संघाला पहिला धक्का. 7 या आकड्यावर. बॅटर विशाल बॅक टू दी पवेलियन. वरती निलेश जाधव पाहायला मिळतील. उंबरडे 40+, विपक्ष देवीचा पाडा पनवेल 40+, असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. उंबरडे 40+ संघाने सुरुवात फार चांगली केली होती. स्पेशली विकास सरांची जबरदस्त चौकार आणि सुरुवात. प्रीतम पाटील साहेबांना विनंती असेल, पडगे पनवेलचे प्रीतमजी पाटील साहेब, आपण या मुख्य अतिथी मंचावरती. आपलं सहर्ष स्वागत. धावफलक 7 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कमबॅक करणं गरजेचं होतं आणि विजय सरांनी कमबॅक केलंय, कारण 7 धावा खर्च केल्यानंतर तो कमबॅक गरजेचा असतो. आणि विकेट टेकिंग गोलंदाजी कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाली. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर मध्ये झाली आहे मिस्टेक आणि इनफिल्ड ला भेदून आउटफील्ड अतिशय वेगवान. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे आल्या पहिल्या बॉलवरती निलेश जाधव यांच्या बॅटमधून कडक स्ट्रोक, कडक चौकार. पनवेल तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान कार्याध्यक्ष प्रीतमजी पाटील साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. जबरदस्त खेळाडू आहेत आणि त्यांचा आपण शुभ सन्मान देखील करतोय. शुभ सन्मान जो मात्र करण्यात येतोय. पाटील साहेबांचं मनापासून आभार असेल. त्यांचा संघ इन ऍक्शन मध्ये स्वतः एक जबरदस्त खेळाडू आहेत, जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय. थँक्यू सो मच सर. आपलं देखील मनापासून आभार असेल. नो बॅक टू द क्रिकेट. पाटील साहेबांचा मी विशेष उल्लेख करणार आहे, कारण पनवेलमधून जितके सारे संघ या स्पर्धेमध्ये ज्या संघांनी प्रवेश केलाय, तर ते सर्व संघ पाटील साहेबांच्या मार्फत आपल्याला मिळाले. त्यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करणार आहोत. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. निलेश जाधव इंडिव्हिज्युअल 2 बॉल 5 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या वतीने पाहायला मिळतोय. तसेच येस दोन्ही खेळाडू
जे इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही खेळाडू 2 बॉल 5चं कॉन्ट्रीब्युशन दोन्ही खेळाडूंच्या वतीने देखील आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त. धावसंख्या फलकावरती 12 एका गड्याच्या मोबाईलमध्ये. षटक क्रमांक सध्याच्या घडीला दुसरं पाहायला मिळेल, जे मात्र मार्गस्थ बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळतील. विशाल अरुण पाहायला मिळतात. यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फटका चांगला पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हर मधून एक्स्ट्रा कव्हर मध्ये जोपर्यंत फिल्डर येतील वेगाने मैदानावरती 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धाब्यांच्या मदतीने फलक जाईल पुढे आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती. उंबडे 40+ ने फार चांगली सुरुवात केली होती. त्यानंतर थोडासा खडतर प्रवास आपल्याला पाहायला मिळाला. विकेटचं पतन झालं आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक देखील पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. धावसंख्या 12 होती. आता अरुणच्या वतीने देखील या षटकामध्ये कशी गोलंदाजी करण्यात येईल पाहणं देखील अतिशय महत्वाचं. फ्लॅटेड स्ट्रोक बट व्हॉट अ कॅच. जबरदस्त झेल पाहायला मिळतीये. काउस्कॉर्नर क्षेत्रामध्ये विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मोठा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीमला. निलेश जाधव बॅक टू दी पवेलियन. गडी गमावलाय दुसरा. उंबर्डे विकेटचं पतन. नवीन बॅटर दिगेश आपल्याला पाहायला मिळतील. दिगेश यांच्या वतीने आता कशी कामगिरी होईल ते देखील पाहणं गरजेचं आहे. 4 ओव्हरची मॅच आपल्याकडे थोडासा वेळ आहे, त्यामुळे अटॅकिंग माइंडसेटने जातील की पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न करतील ते देखील पाहणं अतिशय गरजेचं राहणार आहे. विकास यांनी फार चांगली सुरुवात करून दिली आहे. विकास यांना साथ देणं गरजेचं आहे आणि दिगेश यांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. यावेळेस देखील स्वीपर कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आली आहे सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो आणि बघता बघता दिगेश आणि दिगेश यांच्या जोडीला विकास यांची चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. कंप्लीट होईल धावा 2 आणि 2 धावांच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती 16 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 2 गडी बाद जरूर झालेत, मात्र धावेंचा जो ग्राफ आहे तो खाली येत नाहीये. धावेंचा ग्राफ देखील निरंतर वरती जात चाललाय आणि ती जम्याची बाजू आहे उंबरठे 40+ संघासाठी. यावेळेस मिस्टेक झाली आहे. बॉल हवेमध्ये. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर डाऊन द बॉल जरूर आले होते. पडत असताना मैदानावरती कॅच झाली आहे ड्रॉप आणि झाली आहे एक कंप्लीट. एका धावेच्या मदतीने फलक जाईल. 17 या आकड्यावरती. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या षटकामध्ये 5 धावा खर्च झाल्या. 4 बॉलचा खेळ झाला आणि एक महत्वाची विकेट अरुण यांनी घेतली आहे. सो मी म्हणेल हा ओव्हर जो आहे, ही जी ओव्हर आहे ती फार चांगली टीम देवीचा पाडा पनवेल 40+ संघासाठी पाहायला मिळते. यावेळेस देखील क्रिकेटमध्ये फुटबॉलचा फुटवर्क पाहायला मिळतोय. जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाला मैदानावरती. आपण पाहू शकतो डेफिनेटली धावा वाचवल्यात आणि मैदानावरती पाहू शकतो आलेली जी मात्र सिंगल. 3 धावा वाचवल्यात. 2 का? ओके, 2 रन्स. 2 धावा वाचवल्यात. 2 धावा ऍड होतील. धावफलक पुढे सरकत असताना 19. शेवटचा बॉल. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर होते, त्यांच्या डोक्यावरून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चेरी ऑन द केक, चेरी ऑन द टॉप. शेवटच्या बॉल वरती आलाय हा सिक्सर. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये उंबरठे 40+ संघाची पाहायला मिळते 25. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना पाहायला मिळेल दुसरं. धावफलक 25 या आकड्यावरती पाहायला मिळतोय 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आता पाहायला मिळेल आणि संदीप यांना आपण पाहतोय. संदीप यांच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं अतिशय महत्वाचं. कमबॅक करणं गरजेचं आहे. तो कमबॅक होईल का? संदीप यांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये महागडी गोलंदाजी जरूर झाली आहे.
पहिल्या षटकामध्ये जवळपास 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये जवळपास 13 धावा. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 25 पाहायला मिळतोय. अशा वेळी गोलंदाज संदीप यांना आता इथून विकेट टेकिंग गोलंदाजी करणं गरजेचं आहे आणि डॉट बॉल पर्सेंटेज वाढवणं देखील तितकंच गरजेचं आहे. यावेळेस देखील कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र अतिरिक्त दूर आहे. वाईट बॉल. अवांतरची धाव. फलकावरती होईल 8. धावफलक 26 या आकड्यावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस देखील मिस्टेक होत असताना पाहायला मिळते थर्डमॅनच्या खेळाडूच्या वतीने आणि बॉल थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावेंसाठी हा नजाकत बरा चौकार. पेस ओपन केलाय इंटेन्शनली. हा स्ट्रोक देखील पाहायला मिळतोय. चौकार आलाय. चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल, जी मात्र पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली ती म्हणजेच 30 या आकड्यावर. धावा धावफलकावरती यावेळेस देखील मैदानावरती पाहायला मिळतोय. अलियाजी मात्र सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि बघता बघता मैदानावरती 2 धावा आड होतील. 2 धाव्यांच्या मदतीने फलक जाईल पुढे आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते, जे मात्र 32. 30 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2.2 षटकांचा खेळ झालाय. अजून देखील 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 4 बॉलमध्ये मी म्हणेल एखादी विकेट महत्वाची असेल, जर 50-50 मॅच आपल्याला पाहिजे असेल तर. यावेळेस देखील चॉप करत असताना स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये जोपर्यंत फिल्डिंग करतील तोपर्यंत मैदानावरती अलियाजी मात्र सिंगल एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय, जो मात्र 33. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. संदीप यांच्या खांद्यावरती जबाबदारी षटकाची, पण आतापर्यंत म्हणू शकतो आपण एकही विकेट प्राप्त झाली नाहीये. विकेट किपर कडून झाली थोडीशी मिस्टेक. त्याचं रूपांतर आपण पाहू शकतो 22च्या सिंगलमध्ये. एका धावेच्या मदतीने फलक जाईल पुढे आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते, जी मात्र 34. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. उंबरडे 40+ विपक्ष देवीचा पाडा पनवेल 40+ अशा 2 दिग्गज संघांमध्ये ही चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. यावेळेस देखील कट करण्याचा प्रयत्न. प्रचंड वेग, प्रचंड गती पाहायला मिळते. अपील देखील जोरदार होती, मात्र मैदानावरती आलाय बॉल डॉट. शेवटचा बॉल 34. 34 धावा पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद आतापर्यंत झालेत आणि ज्या प्रकारची सुरुवात विकास आणि त्यांच्या जोडीला दिगेश यांनी करून दिली उंबरडे 40+ संघाला, ती वाखाणण्याजोग आहे. 34. यावेळेस देखील बॅटची कडा पाहायला मिळते. खेळाडू दूरवरती आहे. थर्डमॅनचा खेळाडू बीट होतोय. फाईन लेग आणि पॉइंटचा खेळाडू जोपर्यंत पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये बॉलला चेस करण्याचा प्रयत्न देखील करतील तोपर्यंत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार आलाय शेवटच्या बॉलवर. धावफलक 3 षटकांच्या अखेरीस उंबरडे 40+ संघाची 38. षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त होईल आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 38. 38 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. आता होईल षटकाला सुरुवात क्रमांक 4ला आणि या 4थ्या षटकामध्ये धावेंवरती अंकुश दाखवणं देखील गरजेचं आहे. धावेंना थांबवणं देखील तितकंच गरजेचं आहे. त्यासोबत याला विकेट टेकिंग गोलंदाजी देखील तितकीच गरजेची आहे. ती विकेट टेकिंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल का, हा देखील मोठा प्रश्न आहे. 38 ऑन द बोर्ड. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. यावेळेस स्लॉट मधला बॉल पार्किंग प्लॉट मध्ये पाठवून दिलाय. विकास यांची झकास फलंदाजी. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6
44 धावा धावफलकावरती. उंबरडे 40+ संघ जबरदस्त फलंदाजी करतोय. स्पेशली विकास आणि दिघेश दोन खेळाडू मैदानावरती फार चांगली बॅटिंग करतायत. ज्यावेळेस दोन्ही साईडने फलंदाजी चांगली होते त्यावेळेस हाय स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि तेच मैदानावरती सध्याच्या घडीला 44 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजून देखील 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 50+ जाण्याचा नक्कीच प्रयत्न असेल, मात्र मैदानावरती आपण पाहू शकतो चौकार आलाय 4 धावेंसाठी, पण ही विकेट देखील पाहायला मिळते. फलंदाज बाद आपल्याला पाहायला मिळतील. विकेटचं देखील पतन होत असताना पाहायला मिळते. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकतो वेगाने बॉल आलाय आणि त्या सोबतीला देखील येस विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. एष्ट्या ध्वस्त झाल्यात. 44 वरती हा तिसरा धक्का बसतोय. फलंदाज विकास यांच्या खेळीचा अंत. वरती तिसरा धक्का बसतोय. ज्या मुमेंटला विकेटची नितांत गरज होती त्या मुमेंटला विकेट मिळाली आहे, कारण अंतिम षटक आहे. आलाय सिक्सर आणि सिक्सर आल्यानंतर विकेटची गरज होती आणि विकेट देखील मैदानावरती आली आहे. आता नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती भास्कर. आता भास्कर यांना जबरदस्त फलंदाजी करावी लागेल. 50+ धावसंख्या नेण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या बॉलवरती तशी सुरुवात झाली, दुसऱ्या बॉलवरती विकेटचं पतन झालंय, पण जरूर 4 मध्ये 6 बनल्या तर 50 एक चांगलं टोटल मैदानावरती उंबरडे 40+ संघाच्या वतीने देखील आपल्याला पाहायला मिळेल. देवीचा पाडा पनवेल 40+ संघ देखील काही कमी नाही आहे. दोन्ही संघ दिग्गज आहेत, दोन्ही संघ दादा आहेत, चांगल्या खेळाडूंची मांदी आहेत दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 44 विथ लॉस ऑफ 3 विकेट. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती. लव फुल टॉस ऑन साईडला टर्न केलाय. स्वीप मारण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र अक्रॉस द लाईन स्क्वेलिकच्या दिशेला जोपर्यंत बॉलला गॅदर करण्यात येईल तोपर्यंत एक धाव झाली आहे कंप्लीट. एका धावेच्या मदतीने फलक जाऊन पोचला ते म्हणजे 45 या आकड्यावरती. 45 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. दिगेश स्ट्रायकिंग एंडवरती आहे. तो ही मी म्हणेल जम्याची बाजू आहे टीम उंबरडे 40+ संघासाठी, कारण एक जबरदस्त खेळाडू तो मात्र स्ट्रायकिंग एंडवरती होता. मात्र यावेळेस बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करत होते मिड विकेट क्षेत्रामध्ये. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेंच्या मदतीने धावफलक जाईल पुढे आणि फलकावरती धावा 47 धावा धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 50+ धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल का, हा देखील मोठा प्रश्न आहे. 47 ऑन द बोर्ड. 47 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला पंच केला आणि बॉलला फेकून दिले सीमा पलीकडे. 50 अप. 51 धावा धावफलकावरती उंबरडे 40+ संघाची धावसंख्या पाहायला मिळते. जो आकडा आहे तो पार केलाय, त्यामुळे मानसिक दडपण आता कमी होईल उंबरडे 40+ संघाचा आणि देवीचा पाडा पनवेल 40+ संघाच्या चिंतेमध्ये आता वाट पाहायला मिळते. आता शेवटचा बॉल, या शेवटच्या बॉलवरती चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक. फिल्डरच्या डोक्यावरून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई सीधे 6 रन. 4 षटकांची अखेरी धावसंख्या फलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 57. विजयासाठी देवीचा पाडा पनवेल 40+ संघाला 58 धावेंची आवश्यकता.
चाके सर. देवीचा पाडा पनवेल 40+ संघाला विजयासाठी 58 धावेंची आवश्यकता असेल. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील निलेश जाधव. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्गच असताना 4 वर्षे मॅच आहे. विजयासाठी 58 धावेंची आवश्यकता आणि सलामीचे फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतात. एकीकडे विजय आणि दुसरीकडे अरुण. देवीचा पाडा पनवेल 40+ संघाला विजयासाठी 58 धावेंची आवश्यकता म्हणजेच 14.50 आस्किंग गती. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. निलेश जाधव बॉलिंग ट्रॅक वरती, स्ट्रायकिंग एंड वरती विजय. पहिला बॉल वरती ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला पुल केलाय. बॉलला गुल केलाय, पाठवून दिलंय सीमा पलीकडे. आल्या पहिल्या बॉल वरती आपले इरादे स्पष्ट केलेत फलंदाज विजयने आणि विजय यांच्या बॅट मधून पहिला खणखणीत 4. की 58 धावेंचं एक मोठं लक्ष आहे. समोरच्या संघाने 57 बनवल्यात, आम्ही देखील 58 बनवू शकतो हे मनामध्ये विचार असणं गरजेचं आहे आणि मैदानावरती तेच पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. फलंदाज अरुण यांच्या बॅटमधून चौकार आलाय. अरुण यांच्या जोडीला विजय. 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात. दोन्ही खेळाडूंच्या वतीने देखील तोच अप्रोच असेल. जवळपास 58 धावा मोठा लक्ष जरूर आहे. मैदानावरती आली आहे सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वेगाने फिल्डर येत आहेत मैदानावरती. स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो आणि तत्पर्या कंप्लीट होत असताना धावा 2 धावेंच्या मदतीने फलक जाईल पुढे. धावसंख्या फलकावरती 6 या आकड्यावरती. 58 धावेंचा पाठलाग करायचा आहे. प्रति षटकामागे तुम्हाला जवळपास 14-15 15च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील आणि त्यासाठी प्रत्येक ओव्हरमध्ये किमान 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. पहिल्या 2 बॉलवरती एक मोठा फटका आलाय. अजून 4 चेंडूंचा काही शिल्लक आहे. या 4 चेंडूंवरती देखील एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. स्पेशली हे पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला 2 ते 3 मोठे फटका येणं गरजेचं आहे जर तुम्हाला 58 धावा चेस करायचे तर. कारण पॉवर प्लेला जर तुम्ही कन्सॉलिडेट केला तर मात्र तो मोमेंटम तसंच कॅरीड आउट होतो. यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला ही मिस्टेक पाहायला मिळते. 2 खेळाडू बॉलच्या मागे. बॉल पडल्यानंतर तिथेच थांबलाय, तिथेच बाउन्स होतोय. आउटफील्ड अतिशय स्लो आहे आणि मैदानावरती जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत या 2 धावा देखील ऍड होतील. 2 धावेंच्या मदतीने धावफलक जाईल पुढे आणि फलकावरती धावा 8 या आकड्यावरती पाहायला मिळत आहे. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे.
धावसंख्या 8 या आकड्यावरती पाहायला मिळेल. निलेश जाधव बॉलिंग ट्रॅक वरती आहेत, त्यांच्यावरती आक्रमकता दाखवत असताना अरुण यांच्या बॅटमधून एक चौकार आणि 2 डबल पाहायला मिळतात. 3 बॉल 8 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या वतीने देखील असेल. अलॉंग द कार्पेट बॉल चालला मिड विकेटच्या दिशेला, वेगाने फिल्डर आले, स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो, चांगला थ्रो पाहायला मिळतो. रनआउट साठी संधी निर्माण झाली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. निर्णय सोपवण्यात आला तिसऱ्या पंचांच्या दिशेला. रनआउट आहे की नाही हे देखील पाहण्यात येईल. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड करण्यात आलं आहे की नाही हे देखील पाहिलं जाईल. सिंगल असेल की डबल असेल हे देखील पाहिलं जाईल. फलंदाज नॉट आउट असतील. मोहिली विपक्ष नितळ जो सामना होता, नितळ संघ जो अनुपस्थित आहे त्या बदली तलोजा संघाला आपण ऍडजस्ट केलाय. जर ही मॅच फिनिश होण्यापर्यंत तलोजा संघ उपस्थित झाला तर मात्र आपण मोहिली आणि तलोजा या 2 संघांमध्ये सामना कव्हर करू. अन्यथा मोह संघ अगेन्स्ट तुर्बे पनवेल आणि मोह. चला दोन्ही संघ लगेच टॉस साठी या, ही आपल्याला विनंती असेल. तुर्बे पनवेल आणि मोह, चला दोन्ही संघ टॉस साठी यायचं ही आपल्याला नम्रतेची विनंती. षटक क्रमांक पहिला समाप्त. धावसंख्या फलकावरती 12 या आकड्यावरती पाहायला मिळेल. अजून देखील 3 षटकांचा काही शिल्लक आहे. 3 षटकांमध्ये जवळपास 46 धाब्यांची आवश्यकता 18 बॉल मध्ये, आणि 18 बॉल मध्ये 46 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला 15.33 ची गती मेंटेन करावी लागेल. गती मेंटेन केली जाईल का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं. मोह टीम चला लगेच या प्लीज, विनंती असेल. तुर्बे पनवेल आपण देखील या, लगेच टॉस आपला करण्यात येईल. धावफलक 12 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं समाप्त. 46 धाव्यांची आवश्यकता आणि बॉलिंग ट्रॅक वरती राजू यांना आपण पाहतोय. राजू यांच्या वतीने कशी ओव्हर राहील हे देखील पाहणं गरजेचं आहे. 46 धावा कुटायचे तर या षटकामध्ये आता आक्रमकता धारण करावी लागेल. 4-5व्या गिअरवरती फलंदाजी करावी लागेल, कारण अभि नाही तो कभी नाही. आता या ओव्हरपासून सुरुवात करावी लागेल. 18 बॉल 46 आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती राजू. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर हुक केलाय आणि फेकून दिले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धाव्यांसाठी विजय यांच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा दमदार सिक्सर. आलाय सिक्सर पहिल्या बॉल वरती. सुरुवात केली आता चेजला आणि आता समीकरण येऊन टेपले. 17 बॉल 40 आवश्यकता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो ब्रेड अँड बटर बॉलची संधी. हलवापुरी गेंद ती आणि मैदानावरती पिच बॉलला पनिश सुरू करण्यात आलंय. करत असताना बॉलला फेकून दिले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर साठी 40 धाव्यांची आवश्यकता. अजून देखील 17 बॉलचा खेळ शिल्लक. 17 बॉल 40 आवश्यकता आपल्याला पाहायला मिळाली. मैदानावरती डॉट बॉलची होत असताना समाप्ती. पहिला सिक्सर आला, त्यानंतर आलाय डॉट. राजूने थोडासा आपण पाहू शकतो आता पुढ्यामध्ये बॉल ठेवलाय. अकुटप्प्याचा पहिला बॉल होता. यावेळेस देखील ज्युसी हाफ वॉली पाहायला मिळाला. इथे देखील ज्युसी हाफ वॉली पाहायला मिळतोय. मात्र मैदानावरती पाहू शकतो फलंदाज संपूर्णपणाने संभ्रमात. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. बघा ज्यावेळेस एखादा खेळाडू त्या खेळाडूच्या वतीने तो स्ट्रोक त्या लाईन आणि लेन वरती खेळलं जात नाही त्यावेळेस स्वतःला बॅक करणं गरजेचं आणि स्वतःला बॅक
राजू करत असताना यावेळेस लोगो फुलटॉस होता. बॅटची कडा पाहायला मिळते फाईन लेग मध्ये जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येईल. मैदानावरती आलेली सिंगल. पहिल्या बॉलवरती सिक्सरला असं वाटलं की चेजला झाली आहे सुरुवात, मात्र 2 डॉट बॉल त्या सिक्सरला नलिफाय करत असताना चौथ्या बॉलवरती सिंगल आली आहे. 4 बॉलमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात. सो राजू यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर जे 2 डॉट बॉल टाकलेत या मॅच मध्ये देखील कमबॅक पाहायला मिळतोय. मोह टीमने टॉस जिंकला. डिसिजन पेंडिंग असेल. सिंगल आली आहे. धावफलक पुढे सरकत असताना 20 या आकड्यावर शेवटचा बॉल शिल्लक आहे. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर बघायला गेलं तर फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज राजू यांच्या वतीने. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. मैदानावरती पहिल्या बॉलवरती सिक्सर जरूर आला, पण 6 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्यात. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते राजू यांच्या वतीने. उंबरडे 40+ संघ अडचणीमध्ये होता. अशा वेळी 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात शेवटच्या, आणि धावफलक 2 षटकांच्या अखेरीस पाहायला मिळतोय 20 या आकड्यावर. म्हणजे विजयासाठी अजून देखील इक्वेशन पाहायला मिळेल, तो म्हणजेच 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 38 धावांची आवश्यकता. देवीचा पाडा पनवेल 40+ संघाला 12 बॉल 38 धावांची आवश्यकता. पहिल्या 2 षटकांमध्ये 20 धावा फलकावरती ऍड झाल्यात. 12 मध्ये 38 ची आवश्यकता. मोठी धावसंख्या मैदानावरती आता कुटावी लागेल. प्रति षटकामागे 19.00 ची आस्किंग गती पाहायला मिळते. वेळ देखील आपण पाहतोय अगदी तंतोतंत फॉलो केला जातोय. 9 मिनिटांमध्ये आपण पाहू शकतो 2 षटक हाताळली गेलीत. आता बॉलिंग ट्रॅक वरती कृष्णा भंडारी यांना आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती. 12 बॉल 38 ची आवश्यकता. गोलंदाज तयार कृष्णा. राईट अमोर द विकेट. हा पिच बॉल पनिश करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर डाऊन द बॉल कॅच साठी आलेत. कॅच झाली ड्रॉप. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो, आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 11 बॉल 36 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. 11 मध्ये 36. देवीचा पाडा पनवेल 40+ संघाला विजयाचं इक्वेशन. कृष्णा यांनी हाफ ट्रॅकर बॉल टाकला होता, आणि अशा बॉलला पनिश करणं देखील तितकंच गरजेचं होतं. यावेळेस देखील स्लॉट मधला बॉल मिसहिट पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर डाऊन द बॉल. सलग 2 बॉल 2 कॅच ड्रॉप झालेल्या आहेत. मैदानावरती आली आहे आपण पाहू शकतो, जी मात्र बघता बघता सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती. 10 चेंडू 35. 10 बॉलमध्ये 35 धावांची आवश्यकता. हे विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय. 10 गेंदे 35 रन. ये जीत के लिए इक्वेशन कौन सी टीम जीतेगी देखना बड़ा है दिलचस्प. एक तरफ देवीचा पाड़ा पनवेल 40+, दूसरी तरफ उम्बरडे 40+. दोनों टीम के बीच में कश्मकश का मुकाबला. इस मर्तबा पंच करना चाहते थे लॉन्ग अप की दिशा में गेंद ट्रैवल होती हुई. फील्डर थोड़े से मिस्टेक करेंगे. अर्ली स्टार्ट लेते तो फिर डेफिनेटली यहाँ पर रनआउट का चांस भी बन सकता था, लेकिन थोड़ा सा टेंटेटिव अप्रोच हमें देखने को मिला. हिलती हुई मैदान के अंदर ये डबल. रन संख्या में बढ़ोतरी. रन संख्या जाके पहुंची है देखते देखते 25 रनों के ऊपर, यानी कि जीत के लिए 9 गेंदे 33 रनों की आवश्यकता. इस ओवर में कृष्णा इन्होंने बहुत बढ़िया तरीके से गेंदबाजी की है. बढ़िया गेंदबाजी करते हुए केवल और केवल 5 रन खर्च किए 3 गेंदों के ऊपर. यावेळेस देखील बॉल खाली राहतोय. बॅट वरून फिरली, बॉल खालून गेला. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. बॉल पडल्यानंतर थोडासा शूट होतोय, आणि विजय आपल्याला पाहायला मिळतील नाखुशत. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. डबल, सिंगल, डबल आणि डॉट. 4 बॉलमध्ये 5 धावा खर्च करत असताना कृष्णा यावेळेस देखील मैदानावरती पाहायला मिळतोय डॉट. धावसंख्या फलकावरती 25. शेवटचा बॉल आहे. 5 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च केल्यात कृष्णा यांनी. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस देखील स्लॉट मधला बॉल. कॅचची संधी निर्माण झाली होती, मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय सिक्सर. धावसंख्या 31 पाहायला मिळते.
म्हणजे विजयासाठी अजून देखील इक्वेशन पाहायला मिळेल. उर्वरित बॉल 6 बॉल 27 27 रिक्वायर्ड. थँक्यू डिझेन. षटक क्रमांक 3 समाप्त होईल. धावा फलक 31 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 ला आता होती सुरुवात. 6 बॉल 27 ही आवश्यकता. वेळ वाचवणं गरजेचं आहे ही विनंती असेल. वेळ वाचवणं गरजेचं आहे. 14 मिनिटं झालेत आतापर्यंत. याची आपण नोंद करून घ्या. टीम उंबरडे 40+. 6 बॉल 27 ही आवश्यकता. 27 धावा मोठी धावसंख्या. प्रति षटकामागे ज्यावेळेस 14.50 ही स्किंग गती असते. पहिल्या ओव्हरपासून तुम्हाला मोठी धावसंख्या बनवणं गरजेचं असतं. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा 3 ते 4 रन्स शॉर्ट पडले. त्यानंतर सुरुवात दुसऱ्या षटकाची फार चांगली पाहायला मिळाली. सिक्सर देखील आपल्याला पाहायला मिळाला. मात्र त्यानंतर कमबॅक केलं 5 बॉलमध्ये 2 आणि त्यानंतर मागील षटक कृष्णा यांचं जबरदस्त पाहायला मिळालं. केबल आणि केबल 11 धावा खर्च केला. शेवटच्या बॉलवरती जरूर सिक्सर आला आणि त्यामुळे ती ओव्हर महागडी झाली. पण ॲज कम्पेअर आपण पाहू शकतो 15चा रन रेट होता. 11 धावा आल्या. त्यामुळे ती देखील एक किफायत भरी गोलंदाजी पाहायला मिळाली. आता 6 बॉल 27 ची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती प्रदीप यांना आपण पाहतोय. 6 मध्ये 27 हे विजयाचं इक्वेशन. बॉलिंग ट्रॅकवरती प्रदीप. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज तयार. 6 बॉल 27 धावा. 6 बॉल 27 ची आवश्यकता. अर्ली बॅट स्विंग पाहायला मिळते. अर्ली बॅट स्विंग पाहू शकतो आपण. ज्या वेळेस वेगाने बॉल हाताळले जातात ती बॅट स्विंग अगदी तशीच असते. मात्र ज्या वेळेस स्लोअर गतीचे बॉल हाताळले जातात अर्ली बॅट स्विंग आपल्याला पाहायला मिळते. एक्झॅक्टली तेच आपण पाहू शकतो. आला बॉल डॉट. 5 बॉल 27 धावा विजयाचं इक्वेशन. क्लोज किपिंगचा कॉल देत असताना मैदानावरती कीपर आता थोडेसे निकट पाहायला मिळतील. यावेळेस देखील हुक केलाय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लॉंग लेगच्या दिशेला आलाय चौकार. मध्ये 23 ची आवश्यकता. 4 बॉल 23 म्हणजे 4 बॉल वरती किमान 4 सिक्सर येणं गरजेचं आहे. 35 ऑन द बोर्ड. 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये फिल्डर जोपर्यंत बॉलला गॅदर करतील मैदानावरती आलेली ही सिंगल पाहायला मिळते. 22 धावांची अजूनही आवश्यकता. 3 बॉल 22 धावा कॅल्क्युलेटिव्हली पॉसिबल नाहीये. मात्र क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याही संघाला विजय देखील घोषित करू शकत नाही. पाहू शकतो 3 बॉल 22 ची आवश्यकता. 3 बॉल 22 ची आवश्यकता. हुक केलाय मात्र आता वेळ गेली आहे. सिक्सर आलाय. षटकार आलाय. धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. 42 42 या आकड्यावरती. अजून देखील मैदानावरती आपण पाहू शकतो शफल क्रॉस मारण्याचा प्रयत्न होता. आलाय बॉल डॉट. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 42 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक. अजून देखील 16 धावांची आवश्यकता. एका बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता होती. आलाय बॉल डॉट. सामना झाला फिनिश. सामना जिंकलाय उंबरडे 40+ संघाने. अभिनंदन. हार्ड लक टफ लक. देवीचा पाडा पनवेल 40+